भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत रात्री कोसळली आहे। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। नारपोली गंगाराम वाडी परिसरामधील कोहिनूर इमारत कोसळली आहे। इमारत रिकामी केल्यानंतर पुन्हा इमारतीमध्ये जाऊन साहित्य काढण्यासाठी गेलेले रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त होतीये। ही इमारत कोसळलेली आहे। 4 मजली इमारत ही होती आणि याच्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि काही जण अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। एक तर पावसाचे दिवस आहेत, यंत्रणा जी आहे त्या ठिकाणी पोहोचल्या। गंगारामवाडी परिसरामधली ही इमारत कोहिनूर असं या इमारतीचं नाव होतं। 4 मजली इमारत होती। ही इमारत धोकादायक होती, रिकामी करण्यात आलेली होती। मात्र काही जण पुन्हा सामान त्या ठिकाणाहून घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले असताना ही इमारत कोसळलेली आहे। काल मध्यरात्री घटना घडली आहे। एनडीआरएफचं बचाव कार्य या ठिकाणी अजूनही सुरू आहे। तो कि क्या हादसा हुआ था उस वक्त आप कहाँ थे? हम लोग वो सामने वाले रूम में थे। जब हादसा होने लगा तभी मेरे को वो टूटने की आवाज आती है। सब बिल्डिंग चटक रही थी। कितने बजे से आवाज आ रही थी? 6 बजे से ही आवाज आ रही। 6 बजे से ही पूरा दीवार वाल 6 बजे से फट गया था। जब ये सब लोग बोले कि अभी ये बिल्डिंग गिरने वाली है, कुछ लोग बोले नहीं गिरेगा, कुछ लोग बोले गिरने वाला है। मैं भरोसा करके अपना सामान सब उसी में छोड़ दी। तो आप किधर सामने वाले रूम में थे? मैं भैया बोले चलो मेरे रूम में रहो, बच्ची लेके कभी भी कुछ भी हो सकता है, ये बिल्डिंग का कोई भरोसा नहीं। मैं सामने वाले भी रूम में चली गई। ये हादसा जब हुआ उस वक्त आप सामने वाले रूम में थे, करके बच गए। आपके परिवार में कितने लोग? 4 लोग। 2 बच्ची और मेरे हस्बैंड। तो आपका जो सामान है वो सब उसी में दब गया। सब अंदर ही है। मेरा पैसा वैसा जो था मैं सब उसी में है। वैभव घाग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। वैभव, बचाव कार्य कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? किती जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे? काय अपडेट्स आहेत? ऋषाली, अगदी बरोबर आहे। मी त्याच ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहू शकता 7 तास झाले हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे। 7 तासानंतर एक मृतदेह जो आहे तो त्यांना एनडीआरएफ याला सापडलेला आहे आणि त्यांनी तिथून काढायचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। अजूनही 3 ते 4 मृतदेह यामध्ये ढिगाऱ्याखाली गेल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। त्याच अनुषंगाने ते काम सुरू आहे। जर पाहायला गेलं तर आजूबाजूच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या पूर्णपणे ह्या धोकादायक असं महानगरपालिकेने ऑलरेडी सांगितलेलं आहे। त्या बिल्डिंगी खाली करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं ग्रामपंचायतीपासून इथे घरं होती ती सुद्धा तोडून आता मात्र जेसीबी आतमध्ये जाऊन त्यानंतर हे ऑपरेशन जे आहे ते रात्री 11 वाजल्यापासून सकाळी आता 6:30 वाजलेले आहेत। अजूनही ते ऑपरेशन सुरू आणि 7.5 तासानंतर किंवा 7 तासानंतर जर पाहायला गेलं तर एकच मृतदेह जो आहे तो त्याला सापडलेला आहे। अजूनही 2 ते 3 मृतदेह त्या खाली गेल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। अजून हे ऑपरेशन सुरूच असल्याचं माहिती जी आहे ती मिळत आहे। ऋषाली, नक्कीच वैभव, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रात्री 11 पासून बचाव कार्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे। एका महिलेची प्रतिक्रिया की संध्याकाळी 6 वाजल्यापासून काहीतरी इमारतींच्या भिंतीला तडे जात असल्याचं किंवा ती ढासळत असल्याचं समोर आलेलं होतं। त्याच्यामुळे भयंकर घटना म्हणावी लागेल। धन्यवाद वैभव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भंडारीमध्ये ही कोहिनूर नावाची एक बिल्डिंग होती, त्या बाजूलाही लागून एक बिल्डिंग होती 4 माळ्याची। ही धोकादायक घोषित होती, सी कॅटेगरीमध्ये घोषित होती। त्यांना तिथे खाली पण करण्यात आलेले, पण काहीतरी ते रात्री ते लोक काहीतरी कामं करत होते, मजदूर, ती बिल्डिंग रिपेअरिंग करायचं आणि खालच्या लेवलला। आणि ते जे बिल्डिंगमध्ये रहिवासी होते राहणारे 1-2 तिकडे काहीतरी जा ये करायचं, तिकडे त्यांची घर लॉक असले तरी पण ते जा येण्याचं काम करत होते। मग असे 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत होते। बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती। फक्त आत्ता जेवढे लोक आपल्याला काढता येतील तेवढा प्रयत्न आपण सगळे मिळून करू।